नमस्कार मंडळी. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानं संपूर्ण मराठी कला विश्वाला धक्का बसला होता. तिचा कर्करोगाशी सुरू असलेला लढा अखेर अपयशी ठरला आणि तिने अवघ्या 38व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या सहकलाकारांसह तिचे चाहतेही शॉक झाले होते. अनेकांनी सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहिली. अशातच प्रिया मराठेचा चुलत भाऊ सुबोध भावेने नुकत्याच एका मुलाखतीत प्रिया मराठेसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सुबोधने सांगितलं की प्रियाला काहीच वर्षापूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं, पण ती त्यातून बाहेर पडली होती आणि पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक आणि मालिकांमधून ती पुन्हा प्रेक्षकांसमोर आली, पण त्या कर्करोगाने काही तिची पाठ सोडली नाही. आमची तू भेटशील नव्याने ही मालिका सुरू असताना तिला पुन्हा एकदा तो त्रास सुरू झाला. या संपूर्ण प्रवासात तिचा पती शंतनू मोघे तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता. यावेळी सुबोधने शंतनू मोघेचं खूप कौतुक केलंय. सुबोध म्हणाला, प्रियाच्या आजारपणात तिची काळजी घेण्यासाठी शंतनूने काम थांबवलं होतं. तो पूर्ण वेळ तिची काळजी घेत होता. आजच्या काळात असं कोणीही करत नाही. आज जिथे लोक 2 महिन्यात वेगळे होतात, तेथे या आजारपणात प्रियाला शंतनूचा भक्कम आधार होता. सुबोधने प्रियाच्या निधनाच्या आदल्या रात्री काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती दिली. तो म्हणाला, प्रियासाठी शंतनूने काम सोडलं होतं आणि अगदी काही दिवसापूर्वी त्याने एक मालिका हातात घेतली. प्रिया जायच्या आदल्या रात्री शंतनूचा पहिला एपिसोड रिलीज झाला होता. तो एपिसोड प्रियाने पाहिला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रियाने शंतनू आणि तिच्या आईसमोर प्राण सोडले. प्रियाच्या शेवटच्या दिवसाबद्दल सांगत असताना सुबोध भाऊला अश्रू अनावर झाले.